उठा चिरंजीव, सकाळ झाली आहे. गुड नाथ, घे बा चहा घे. तुला आवडते ना म्हणून आला आणि वेलची टाकली. आई माझा मोबाईल दे ना. पूर्वीचे लोक सकाळी उठल्याबरोबर देवाला नमस्कार करायचे. आताची पिढी मोबाईलला नमस्कार करते. सकाळी सकाळी खाऊन आता तू कार्ड ब्लॉक केलंस, मला सांगितलं पण नाहीस. माझी सगळ्यांसमोर इज्जत केली. तू मुद्दाम केलंस ना हे. किती सेल्फिश आहेस तू. आय हेट यू. आला का त्या शहाणीचा मेसेज आला? काय मला कसं कळलं असेल नाही? आश्चर्य वाटत असेल तुला. काय आहे गुरुनाथ, तुझ्या मनात काय चाललं काय नाही आम्हाला बरोबर कळतं. ब्लॉक का नाही करत तिचा नंबर? नाही तर तुझा नंबर बदलव. बाबा असं नंबर नाही बदलता येणार आता. हा? अहो सगळ्या बिझनेस सर्कल मध्ये हाच नंबर आहे, ऑफिस मध्ये, सगळ्या फूड इंडस्ट्री मध्ये हाच नंबर आहे. असं बदलता नाही येणार. मग एक काम कर ना, तिलाच ब्लॉक करून टाक. हो, नाही तर ते माझ्याकडे ते मी करून देतो ब्लॉक. नाही दे ना. अहो आहे गुरुनाथ, ही पोरगी जोपर्यंत तुला सारखी सारखी SMS करेल, फोन करेल, तर तुला त्रास होईल. तिला विसरणं तुझ्यासाठी फार कठीण जाईल. माझा एक तू आताच्या आता ब्लॉक कर बरं तिला. कर कर. ते म्हणतात ते बरोबर आहे, कर. हा. शाबास. आता बघ गुरु, तुझ्या मनाला शांतता लाभेल. सौभाग्या, दृष्ट काढा लेखाची आता. दृष्ट तर मी त्याच वेळेला काढीन ज्या वेळेला हा शनायाला आपल्या ऑफिसच्या बाहेर काढेल. मग त्याचा आणि शनायाचा काही संबंध राहणार नाही, हो की नाही? मी आलोच आवरून. हे असं असते पाहायचं. का मनात चाललंय काही कम नाही राहिलं. मन थाऱ्यावर नाही पोरच. मी आणतो त्याचं मन थाऱ्यावर, काळजी नको करूस. मला आता फक्त आनंदशी बोलायचं आहे. मग त्या शनायालाच्या आयुष्यातून कसं कायमचं मिटवतो की नाही ते बघ. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया